चला पंचांना विनंती ग्राउंडचा ताबा घ्या आणि सामना सुरू करायचा आहे. सामन्याचे पंच प्रवीणजी आणि श्रीकांतजी. चला क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. विनंती असेल हेम्सविला आपले सलामीचे फलंदाज पाठवा आणि छावा 11 आपला अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. करूया सामन्याला सुरुवात. शेवटचा सामना सुपर 8चा आणि त्यानंतर पाहणार आपण थरार सेमी फायनलचा उपांत्य फेरीचे सामने होतील आणि त्यानंतर असेल अंतिम सामना. चला त्वरा करा. आणि आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर पहिला बळी मिळवलाय. विक्रम केला तो मात्र छावा 11च्या या गोलंदाजाने खातं उघडलंय विकेटने. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेश बॉलरने केला यावेळेस. एक विकेट. पहिल्या चेंडूवर शुभारंभ केलाय. दस्तक दिले मस्तकावर फलंदाजाच्या आणि मात्र छावा 11 कमबॅक करतोय. फायटिंग स्पिरिट छावा 11चा नक्कीच आहे. पहिला सामना गमवल्यानंतर मात्र सुपर 8 मध्ये धडक मारली आहे बेधडक. छावा 11 संघाचे संघमालक ॲडव्होकेट संजयजी जंगम मात्र मनात लाडू फुटलाय खुशीचा. आणि पाहूयात शरदजी बावळेकर सुद्धा तिथे असतील. दोन्ही संघ मालक मात्र खुश आहेत. आणि बॉलिंग मार्कवर आहे नितीन. नवीन फलंदाज जातोय संगनायक आकाश. सुरेख चेंडू हाताळला जातो नितीनकडून. दरवर्षीप्रमाणे या वर्षी मॅप्रो फूड्स अँड प्रोडक्ट्स यांचं सहकार्य आपल्या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचे कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आणि धन्यवाद व्यक्त केले जातात. सुंदर चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेला आहे. छावा 11 मात्र आता आपली कंबर कसली आहे. सेमीफायनलमध्ये धडक मारायचा प्रयत्न आहे. ज्याच्यात असेल धमक त्याचीच होईल चमक. पाहूयात. 3 चेंडू निर्धाव हाताळले त्यातले एक विकेट आहे. चांगली सुरुवात केली नितीनने. नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ते का स्वीकारलं आणि तो निर्णय घेतला तो योग्य आहे हे मात्र दाखवतो गोलंदाज.
पहिली धाव येते चौथ्या चेंडूवर. खाता उघडलं गेलंय संघाचं आणि हा मात्र मोठा प्रहार केलाय. बिग हिट, सुपर षटकार. 6 धावा पंचांच्या दोन्ही जमीन आकाशाकडे आणि हा मिळतो षटकार. 6 धावा, धावसंख्या 7 कडे पोहोचली आहे. आणि या स्पर्धेत आलेले मान्यवर यांचं कमिटीच्या वतीने नक्की सहर्ष स्वागत होत आहे. सन्माननीय समीरभाई सुतार, सुतार कन्स्ट्रक्शनचे संघ मालक आणि अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आहेत. एक महान हस्ती आपल्या इथे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. शब्दस्मरणाने आपलं स्वागत होत आहे सर. आपण आलात, आम्ही नक्कीच आपले आभारी आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. माजी नगरसेवक संतोषजी आबा शिंदे हे सुद्धा एका संघाचे मालक आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. स्वरा 11चे मालक आहेत आणि दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये गेले आहेत, त्यामुळे संघ मालक नक्की आपले उपस्थित दाखवत आहेत. त्याचप्रमाणे छावा 11 संघाचे संघमालक ॲडव्होकेट संजयजी जंगम यांचंही सहर्ष स्वागत कमिटीच्या वतीने केलं जात आहे. शब्दस्मरणाने आपलं इथे स्वागत होताना शब्द माझ्या असलेली भावना मात्र कमिटीच्या आहेत याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 8 कडे पोहोचली आहे. गेअरअप केलं गेलंय. आकाशने आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार लगावला. धावसंख्या 8 वर पोहोचवली आहे. 5वा चेंडू संपन्न झालाय आणि आता शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला नितीन मार्गस्थ होतोय आणि मारा करेल तो आकाशसाठी. अकुटबा चेंडू मोठा प्रहार केलाय. चेंडू उंच हवेत येतोय, सेफ झोनला पडतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते, ती मात्र 9 या आकड्यावर. धावसंख्या 13 कडे पोहोचते. चांगली फटकेबाजी होते. आकाशच्या माध्यमातून पाहतोय आपण हेम्सविलाचा हा फलंदाज. पुन्हा मोठा प्रहार केला. आडव्या बॅटने चेंडूला पाठवलाय मिड विकेट, सीमारेषा पार. चेंडू कसा गेला पाहूयात. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. पॉवर प्लेचं हे षटक सुरू असताना फटकेबाजी केली जाते. क्षेत्ररक्षण निर्बंध लागू, त्याचा फायदा घेतला जातो तो मात्र फलंदाजाकडून. आता क्षेत्ररक्षण थोडासा बदल करण्यास भाग पडलाय या फटक्याने. चांगला प्रहार कव्हर्स मध्ये यावेळेस मात्र इनशॉट आउट केलेला हा फटका पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार. मिळतोय खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा आणि धावसंख्या 17 कडे पोहोचली आहे.
सुंदर फटकेबाजी. बदल होते. धावसंख्या 21. लगातार 3 खणखणीत दणदणीत चौकार आलेत. पाहुयात पुढचा चेंडू. बॅटची कडा लागली आहे. चांगलं सिच्युएशन शॉट थर्डला केलं जात आहे आणि या डॉट बॉलची सांगता होत आहे. धावसंख्या 25 स्थिरावली आहे. चांगलं गिअरअप केलं या षटकात. चांगल्या धावा काढल्या गेल्यात. बॉलिंग मार्कवर आहे तो मात्र सचिन. धावसंख्या 21. आणि यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळलाय. 2 षटक पूर्ण. 21 धावा. 21 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स फॉर 1 विकेट असा धावफलक आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर धावसंख्या 21. चांगला फायदा घेतला. पुरेपूर भरपूर असा समाचार घेतला गोलंदाजाचा या षटकात आणि या फलंदाजीच्या जोरावर आकाशने वैयक्तिक जमल्यात 19 धावा. सांघिक धावसंख्या 21. 2 षटक पूर्ण. पॉवर प्ले संपलं. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. छावा 11 वेळेकडे लक्ष द्या. घड्याळाची टिकटिक सुरू आहे. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन नितीन पुन्हा शिदा गोलंदाजी मार्गावर तयार होतोय. पाहूयात नितीन आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा काढणार, धावा जमवणार की धावा वाचवणार पाहूयात. यावेळेस सुंदर हो नाही व्हाईट बॉल स्वेअर चेंडू येतो. आव्हान धाव मिळतात. धावसंख्या 23. आणि आता एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. खुश खबर खुश खबर खुश खबर. खेळाडू प्रेक्षक आणि उपस्थित सर्वांसाठी ही ऑफर आहे. लकी ड्रॉ आहे या स्पर्धेचा. महाराष्ट्र प्रीमियर लीग बोर्ड आयोजित महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये लकी ड्रॉ आहे. भव्य लकी ड्रॉ. 2 प्राइज आहेत त्याला. एक आहे कूलर. आता मे महिना येतो तर गरमीसाठी कूलर मिळणार आहे आणि दुसरा आहे टीव्ही. कूलर लावून टीव्ही बघायचा आहे तर तो लकी ड्रॉ आपल्या समोर आता साधारण आपण आपल्या नावाची चिठ्ठी येणाऱ्या बॉक्समध्ये टाकायची आहे. तिथून 2 विजेते निवडले जातील आणि त्यांना मिळणार आहे. एकाला मिळणार आहे गरमी हटवण्यासाठी कूलर आणि दुसऱ्याला पिक्चर पाहण्यासाठी टीव्ही. आहे मुन्नाभाई वारुणकर यांचं. त्यांचं कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आणि धन्यवाद आभार व्यक्त केले जात आहेत. मुन्नाभाई वारुणकर यांच्याकडून हे सौजन्य आहे. लकी ड्रॉचं मिळणार आहे कूलर आणि एक टीव्ही. आणि हे सामना फायनलचा सामना संपल्यावर तो लकी ड्रॉ केला जाण्याची नोंद घ्या. जे उपस्थित असतील त्यांनाच हे बक्षीस लागू आहे याचीही नोंद घ्या. जे प्रेक्षक घर बसल्या टीव्हीवरती सामने पाहतात त्यांनी लवकरात लवकर कपडे घाला, तयार व्हा आणि ग्राउंडवर या. टीव्ही हवा आहे, कूलर हवा आहे.
लकी ड्रॉ ग्राउंडवर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांसाठी असणार आहे, खेळाडूंसाठी सुद्धा असणार आहे. तर सगळ्या संघाच्या खेळाडूंनी आपापलं नशीब आजमावायचं आहे. नशिबाचा कौल पाहूया कोणत्या बाजूने कोणाला संघाला मिळणार आहे. सौजन्य आहे संजू बाबा गायकवाड यांचं. यांचं कूलर आणि एक टीव्ही लकी ड्रॉ मध्ये मिळणार आहे प्रेक्षक खेळाडू सगळ्यांसाठी. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना अशी आहे की जे खेळाडू किंवा प्रेक्षक ग्राउंडवर उपस्थित असतील त्यांनाच मिळणार आहे. जर चिठ्ठीत नाव आलं तुम्ही ग्राउंडवर नसेल तर पुरस्कार दिला जाणार नाही. तर तुम्हाला फायनलला येऊन थांबायचं आहे. ते लकी ड्रॉ पण थांबायचं 7 वाजतील 8 वाजतील माहीत नाही. आयोजकांकडून तुम्हाला ही सूचना आहे, याची नोंद करून घ्या. तर या चालू सामन्याकडे धावसंख्या 26. इथे मात्र जिंकणाऱ्या सामन्याला सुद्धा एक सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे. 3 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत, बेधडक धडक मारलेली आहे. चौथा संघ कोणता होणार, छावा 11 की हेम्सविला? इथे मात्र पाहूया आता वाईट बॉल स्क्वेअर चेंडू अवांतर धाव. या षटकात मात्र अवांतर धावा खूप आलेल्या आहेत. 3 चेंडू अवांतर धावेचे पाहायला मिळतात आपल्याला. आणि कुठेतरी आपण पाहतोय सामना बॅकफुटला नेलं जात आहे. 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. सत्तावीस धावा लागतात धाव फलकावर. हा लो फुल टॉस घेतला, लॉंगॉनला प्रहार केला, चेंडू दर्शक वाईड आहे. इथे मात्र पाहतोय प्रयत्न सुरेख, चेंडू अडवला गेलाय पण 2 धावा रोखल्यात. 2 धावा मात्र प्राप्त केल्यात, फलंदाजाने अंकित केल्यात. धाव फलकाच्या पटलावर धावसंख्या 29 आहे. आणि इथे मात्र मिळतंय विकेट, मिळतंय हादरा. फलंदाज बाद होतोय. नितीनला ज्या कामासाठी चेंडू सोपवलं होतं ते काम नितीनने पूर्ण केलंय आणि विकेट मात्र मिळवली आहे. दुसरी विकेट संघासाठी, दुसरी विकेट स्वतःसाठी. नितीन यशस्वी गोलंदाज, शेवटच्या चेंडूवर पुल करायचा प्रयत्न फसला आणि उत्कृष्ट झेल टिपला तो मात्र शॉर्ट मिड विकेटला 38च्या आतमध्ये. विकेट नंबर 2 षटक नंबर 3 संपन्न होत आहे. धावसंख्या 29 झालेली आहे. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. त्वरा करायचा, 2 मिनिटाचा हा ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. बॉलिंग मार्कवर येतोय प्रमोद संघनायक.
संघाची धुरा सांभाळण्यासाठी राईट आर्मवरती विकेट मारा केला जाईल. वैयक्तिक नंबर 1चं षटक, सांघिक 4थं षटक हाताळताना पाहतोय आपण प्रमोदला. मोठा प्रहार केला यावेळेस मात्र पाहतो आपण चेंडू येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. एकदा पूर्ण केली जाते. काऊ कॉर्नर हे नाव या खेळात का आलं तर काऊ कॉर्नर म्हणजे गाईचा एक कोना असं का म्हटलं जातं. तर असं लेदर क्रिकेटमध्ये जेव्हा क्रिकेट खेळतात सीझनच्या बॉलने सर्व बॅटने फटके खेळण्याची सवय असते, सर्व बॅटने फटके खेळले जातात. तर जो काऊ कॉर्नरचा जो क्षेत्र आहे जे तिथे मात्र चेंडू क्वचित जातो, त्यामुळे गायी चरून जातील तरी ते चेंडू जाणार नाही अशी ख्याती होती. त्यामुळे या क्षेत्राला लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये जो क्षेत्र आहे त्याला काऊ कॉर्नर म्हणतात. टेनिस क्रिकेटमध्ये मात्र तिथे वारंवार चेंडू येतो कारण टेनिस क्रिकेटमध्ये आडव्या बॅटने हल्लाबोल केला जातो. पाहूयात पुढचा चेंडू. ही रंजक माहिती, रोचक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. पाहूयात. हा मात्र एक धाव आणि एका धावने धावसंख्या 31. चांगलं कमबॅक केलंय छावा 11 याने. पुन्हा एकदा धावांची गती कमी करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. 4थं षटक सुरू असताना 31 धावा लागल्या. धावफलकावर 2 गडी बाद नक्कीच झालेले आहेत. बॉलिंग मार्कवर आहे तो मात्र प्रमोद संघनायक स्वतः. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, सेटिंग an example how to bowl a good ball. Dot balls. This time it bouncer batter hits the ball, it's in the air and oh, fielder misses the catch. इथे मात्र पुनश्च म्हणावं असं वाटतंय कॅच इज विन द मॅच इज पकडो कॅच. जिथं मॅच झेल सुटलाय, सोपा झेल होता वाईडिश लॉंग ऑफला, परंतु तो ताळमेळ फसला. नजर आणि हाताची ओंजळ याचा ताळमेळ बसला आणि हा झेल शेवटच्या क्षणी नजरहाटी दुर्घटना घटी. संधी होती, मातीमोल केली गेली. पाहूयात पुढचा चेंडू. धावसंख्या इथे पाहूयात चेंडू मात्र थर्डमॅनकडे ट्रॅव्हल करत असताना पाठमोरा केला जातोय. चेंडू अडवलाय सीमारेषे लगत आणि धावा किती काढल्यात पाहूया. 2 बाहेर रुपयातल्या 2 धावा. पंचांचा पुन्हा एक हात वरती पंजा दाखवल्या. पुन्हा सांगू इच्छितो पंजा म्हणजे कुठल्या पक्षाची निशाण नाही आहे, तरी सांकेतिक भाषा आहे बाय रुपयाच्या धावांची. 2 धावा. या स्पर्धेला बघा, कुठली स्पर्धा असेल तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मदतींचा हात लागतो, कर्णांची साथ लागते. दानशूर लोकांची इथे मात्र कमी नाही आहे. तर विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय त्यांचा नामोल्लेख, त्यांचा धन्यवाद व्यक्त करतात कमिटीच्या वतीने. बघा चेंडू उंच हवेत, यावेळेस मात्र घेतलाय कवेत. फलंदाज होतोय बाद. फलंदाज येतोय तंबूच्या दिशेत. विशेष सहकार्य विशालजी तोष्णीकर, तोष्णीवाल, विशालजी तोष्णीवाल क्षमस्व असेल. रोहितजी ढेबे, हेमंतजी भाऊ शिंदे, मुन्नाजी वारुणकर, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट संजयजी जंगम, शरदजी भाऊ बावळेकर, व्हाईस चेअरमन व्हाईस चेअरमन आहेत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे, त्यांचंही विशेष सहकार्य. त्या सर्वांचं कमिटीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करताना मी समालोचक संदीप जंगम पुनश्च एकदा आपल्याला घेऊन जातोय चालू सामन्याकडे. 4थ्या षटकातला हा शेवटचा चेंडू. धावसंख्या 34. 3 गडी बाद. फलंदाज लवकर क्रीजवर यायचा आहे, वेळ लावू नका. 30 मिनिटाचा अवधीत आपल्याला ही इनिंग कंप्लीट करायची आहे. सुंदर चेंडू हाताळला, वेगवान चेंडू हाताळला, सफलून खेळायचा प्रयत्न फसतोय आणि कुठेतरी बॅकफुटला आता मात्र हेम्सविला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात केली होती परंतु चांगली गोलंदाजी पाहिली आपण. 3ऱ्या आणि 4थ्या षटकात विकेट मिळवल्या गेल्यात. 4 षटकांती धावसंख्या झाली आहे 34. वेळ जास्त घ्यायचा नाही आहे. घड्याळाची टिकटिक सुरू आहे. मीटिंग करू नका, सामना सुरू ठेवा. 12 चेंडू शेवटचे शिल्लक असतील.
बॉलिंग मार्कवर प्रशांत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. आगाज अच्छा है, अंजाम क्या होगा. निर्धाव चेंडू. धाव संख्या 34. आणि इथे मात्र चांगला फटका सुचवला यावेळेस. फटका बिग हिट. वॉट अ शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतोय षटकार. रस्सा धावा. इथे मात्र श्री या फलंदाजाची हवा. संघाला मिळतील 6 धावा. या ओव्हर मध्ये जर विकेट घेतली तर साहिल शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, रोख पारितोषिक मिळणार आहे बॉलरला. मागच्या वर्षीच्या पर्वात किंवा मागच्या पर्वात ज्यांचा संघ फायनल पर्यंत मजल मारली होती, आज या कोयना 11 संघाचे मालक रुपेशजी सकपाळ यांचंही सहर्ष स्वागत कमिटीच्या वतीने आपण करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. सुंदर चेंडू आणि इथे मात्र पायची चापील. उचलून धरतील का पंच. नाही, फेटाळलं जात आहे. आणि इथे मात्र 1 धाव. धावसंख्या 41. 5 षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण. प्रगती पथावर असताना बॉलिंग मार्कवर आहे प्रशांत. धावसंख्या 7 खर्च केले 4 चेंडूंमध्ये. त्याचा एक षटकार वगैरे चांगलं कमबॅक केलंय. आणि श्री हे एक अष्टपैलू खेळाडू आहे. हेम्सविलाचा. पाहूया इथून पुढे कशा प्रकारे धावफलक पुढे जाईल, की धावा लगावल्या जातील धावफलकावरच्या पटलावर. हा सुंदर चेंडू हाताळायचा प्रयत्न आहे. उसळी घेणारा चेंडू ऑफ स्टंप. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. सन्माननीय मान्यवर अनिल भाऊ केळघणे यांचे सहर्ष स्वागत आणि लियाकत भाई कुरेशी यांचेही सहर्ष स्वागत कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. शब्द सुमनांनी आपलं इथे स्वागत होत आहे. पुन्हा एकदा आकडा चेंडू. हा मात्र वाईट बॉल इशारा अंपायरचा होता. स्क्वेअर चेंडू. अवांतर रुपये नक्की धाव मिळणार आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो स्क्वेअर लेगला श्रीकांत जाधव यांचं योगदान आहे कमिटीला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपल्या या स्पर्धेचे मुख्य पंच प्रवीणजी. अतिशय योग्य निर्णय त्यांच्या मार्फत दिले जात आहेत. सलीम आणि प्रवीण हे 2 पंच पहिल्या दिवसापासून आपल्या इथे सेवेत आहेत. उत्कृष्ट काम केलं जातं त्यांच्याकडून. यावेळेस पुन्हा प्रहार करायचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटला. आनंद कार्पेटे येईल क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. फील्ड होते शॉर्ट मिड विकेटला. एकदा पुनर्चा प्रयत्न. ताळमेळमध्ये गडबडी आणि हा थ्रो सुद्धा गचाळ होतोय. इथे मात्र 2 धावा. नशिबाची साथ प्रयत्न करणाऱ्याला मिळते. नशिबाकडे काही मागत बसू नका. प्रयत्न करा, कारण नशीब म्हणतंय कुछ मागण्यासाठी कुछ कर तो सही. आणि इथे मात्र प्रयत्न केला. 1 धाव होती. दुसरीचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल झाला. आणि या 2 धावांनी धावसंख्या झाले 44. 5 षटकांती 44 धावा. 3 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू डेथ ओव्हर. हाणामारीचं षटक निर्वाणीचं षटक असणार आहे. पाहूया कोण असेल गोलंदाज. 44 पर्यंत वजन मारली आहे. कशा प्रकारे धावा पुढे सरकवल्या जातील पाहूया. महाबळेश्वरचे सन्माननीय मोठे व्यापारी धोत्रे शेठ सुधाकर धोत्रे शेठ यांचंही सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे ताज फाउंटनचे सर्वा
भाई डांगे यांचंही सहर्ष स्वागत कमिटीच्या वतीने आपण करतोय. शब्दस्मरणांची माळा गुंफली जाते आपल्या स्वागतासाठी. आपण इथे आलात, आपले अमूल्य वेळ दिली त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. सुमित क्षीरसागर यांचंही सहर्ष स्वागत. मसल फॅक्टरीचे हे होणार. आणि इथे पाहूया सामन्यात जाऊया. मिळते विकेट, सुंदर झेल टिपला बॅकवर्ड रनिंगने. छावा 11 संघ मात्र आपली छाप सोडतोय. नक्कीच त्यांच्यासाठी हा प्रवास खूप खडतर होता. पहिला सामना गमावल्यानंतर अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला आणि सुपर 8ला धडक मारली आहे ते मात्र छावा 11 आणि ॲडव्होकेट जंगम सर संजय जंगम यांचा हा संघ आहे. त्या सरजी बावळेकर यांचा हा संघ आणि चांगली लढत देतोय. संघ मालकांना नक्कीच खुशी होते हा सामना पाहत असताना. सुंदर झेल टिपला गेला. पाठमोऱ्या स्थितीमध्ये हा झेल टिपला गेला. चेंडू हवेत घेतला कवेत. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेत. नवीन फलंदाज येतोय अमोल. पाहूया अमोल आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा जमवेल. बॉलिंग मार्कवर आहे प्रमोद. संघनायक स्वतःच दुसरं षटक राखून ठेवलं गेलं. शेवटच्या या षटकासाठी डेथ ओव्हर आहे. हाणामारीचं षटक, निर्वाणीचं षटक चांगल्या प्रकारे हाताळतोय. कॅप्टन स्वतः लढतोय. एक उदाहरण समोर ठेवतोय कशा प्रकारे गोलंदाजी करतात शेवटच्या षटकात, कशा प्रकारे विकेट घेतली जाते. नवीन फलंदाज पाहूया. अंपायर करून गार्ड्स घेताना, कारण इथे लेग बाय रूप LBWचं अपील सुद्धा आहे. पायचीचं आउट सुद्धा देण्यात येत आहे. आणि गार्ड घेतल्या आपण कुठल्या जागेवर उभे आहोत, कशा प्रकारे आपल्याला यष्ट्यांच्या समोरून बाजूला राहायचं आहे हा विचार केला जाईल. पुढे फुलटॉस चेंडू, मोठा प्रहाराचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत जातोय. सेफ झोनला लँड होतोय. एक धाव पूर्ण केलाय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल ती मात्र 48 या आकड्यावर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या षटकातले, या इनिंगचे, या पर्वाचे. तर त्यानंतर आयोजकांना विनंती असेल चिट्ट्या करायच्या सेमीफायनलसाठी. यानंतर पहिला सेमीफायनल ठरला आपण पाहणार आहोत. हा चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चांगली फेक होते. धावची संधी होईल का पाहूया. थर्ड अंपायर रेफर केला गेला. धावची चेक करूयात. आणि हा मात्र धावचित रन आउट. येस इट इज रन आउट. बॅट हवेत होती. चेंडू यशला धडकला. चांगलं फेकी, चांगलं कलेक्ट केलं आणि चांगला आपला थ्रो केला गेला. आपण पाहतोय हे सामने ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या यूट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज पाहूयात. 49 धावा, 49 रन्स, 5 विकेट्स. आणि इथे मात्र कॅमेरामन शोध घेतोय. आवाज कुठून येतोय नक्की याचा शोध घेतला जातोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून. धावसंख्या 49 वर स्थिरावलेली आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय. पायचीचा पेल उचलून धरलाय. अंपायर की उंगली उठी, बल्लेबाज की हो गई छोटी. अंपायर होतोय शक्तिमान, फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने गतिमान होताना पाहतोय आपण. 49 वर 6वी विकेट. इथे मात्र पाहतो आपण गोलंदाजी प्रमोदची सुरेख भेदक मारा केला तर 4 विकेट घेतले गेले. 5वी विकेटचा मानकरी ठरणार का. 5 हॉल ऑफ द विकेट पाहूयात. 5 विकेट घेऊन एक विक्रम केला जाईल का. प्रमोदला संधी आहे. इथे मात्र चेंडू सुरेख हाताळला आणि इथे मात्र एक धाव पूर्ण केली जात आहे. आणि शेवटच्या चेंडूवर पाहतोय एक रनआउट.
धावसंख्या झाली आहे 50 आणि 51 धावांचं टार्गेट आहे छावा 11 या संघाला. एक शुभ आकडा पार करायचा आहे. 50 धावा 51 धावा करायच्या. 36 चेंडू 51 धावा म्हटलं तर सोपं, म्हटलं तर कठीण आव्हान असेल. यानंतर मला सेमीफायनलचा थरार स्वरा 11 वर्सेस राम वंदे श्रेयस. दोन बलाढ्य संघ आमने सामने भेटतील. पार करायचा आहे टप्पा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. त्याला दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. टॉस साठी या स्वरा 11 वर्सेस राम वंदे श्रेयस. कॅप्टन प्लीज बी हिअर फॉर द टॉस. चला लवकरात लवकर आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. स्वरा 11 आणि राम वंदे श्रेयस. श्रेयस राम वंदे श्रेयसचा कॅप्टन. राम वंदे श्रेयस कॅप्टन. राम वंदे श्रेयस कॅप्टन लवकरात लवकर आपल्याला शेवटचा पुकार आहे, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला. टॉस साठी लवकरात लवकर मंचावर यायचं आहे राम वंदे श्रेयस. राम वंदे श्रेयस कॅप्टन टॉस साठी यायचं लवकरात लवकर. राम वंदे श्रेयस. चला लवकरात लवकर संघनायक आपण टॉस साठी यायचं विनंती असेल. आपला सामना होणार आहे स्वरा 11. स्वरा 11चे संघनायक इथे आपल्याकडे उपस्थित आहेत. राम वंदे श्रेयस आपला संघनायक कृपया लवकरात लवकर इथे पोहोचवायचा मंचावर टॉस साठी. छावा 11 या संघाला सेमी मध्ये धडक मारण्यासाठी 51 धावांचा पाठलाग करायचा. सलामीचे फलंदाज तयार येत आहेत आपल्या बॅटिंग क्रीजवर आणि क्षेत्ररक्षण सजवलं हेम्सविला अँड फॉर्श ब्रिज इन 11 या संघाने. सलामी दोन फलंदाज छावा 11 संघाचे. जवळच चालू सामन्याकडे सेकंड इनिंग आणि सामन्याचे पंच नक्कीच आहेत प्रवीणजी आणि शरदजी. करूया सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंगला छावा 11 संघ 51 धावांचा पाठलाग करायचा. 36 चेंडू आहेत. जर धावांची सरासरी म्हणली तर 8 ते 9च्या घरामध्ये धावा काढाव्या लागतील आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय आणि सामना सुरू होतोय. सलामीचा फलंदाज. वेळ सुरू झाली आहे लक्षात घ्या. 2 वाजलेले आहेत. 2:30 वाजता हा सामना संपला पाहिजे नोंद घ्यायची आहे. इनिंग संपली पाहिजे महत्वपूर्ण. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. सरळ बॅटने खेळला. हा प्रयत्न होता बॅटची कडा घेते चेंडू मिडविकेटला येतो. एक धाव पूर्ण होते. धावसंख्येला सुरुवात. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा खातं उघड केले एका धावेने. 51 मधली एक धाव काढल्या. 50 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 35.
आणि इथे मात्र मिळते विकेट. मोठी सफलता. सलामीचा फलंदाज पहिल्या षटकावर गारद होतोय. चेंडू होता हवेत, घेतला कवेत, फलंदाज मात्र येईल तंबूच्या दिशेत. सफलता मिळते आणि आता मात्र कप्तान प्रमोद स्वतः येतात. हा चेंडू कशा हाताळा कव्हर खेळायचा प्रयत्न आणि कव्हर्स मध्ये एक सोपा झेल घेतला गेला. हेम्सविला अँड ब्रिज इथे मात्र हादरा पहिला दिलाय, झटका दिलाय, खटका उडवलाय. आकाश बॉलिंग मार्कवर पहिली सफलता आपल्या संघासाठी स्वतःसाठी जमवतोय आकाश. नवीन फलंदाज प्रमोद. संघनायक स्वतः पॉवर प्ले मध्ये फुलण्यासाठी येत असताना पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला हा चेंडू शरीरापासून दूर ठेवला गेला. हा चेंडू इथे मात्र डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात होत आहे गोलंदाजाकडून. पॉवर प्लेचं हे षटक आपल्या नावावर कोरण्याचा प्रयत्न करतो तो गोलंदाज. एक गडी बाद, एक धाव असा धाव फलक. यावेळेस मात्र प्रहार केला. चेंडू येतोय. पाहूयात पुन्हा एकदा मिड विकेटला एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 2 कडे पोहोचेल आणि सुरुवात थोडीशी सावकाश केली आहे. स्लो बट स्टेडी स्टार्ट फॉर द छावा 11. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस असं म्हटलं जातं. त्याच उक्तीप्रमाणे इथे मात्र थेंबे थेंबे तळ्यासाठी धावा जमवल्या जात आहेत. मोठा प्रहार करायचा प्रयत्न. पुन्हा चेंडू हवेच्या खाली येतोय आणि श्री मात्र झेल कंप्लीट करतो. दुसरी विकेट. मोठा बॉलिंग. इथे मात्र कुठेतरी बॅकफुटला जाईल छावा 11चा संघ. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 2 फलंदाज बाद होत आहेत आणि दोन्ही फलंदाज झेल बाद झाले. ज्या प्रकारे क्षेत्रक्षण सजवले त्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. रिवॉर्ड मिळतोय, बक्षीस मिळत आहे, मोबदला मिळतोय विकेटच्या रूपात. गोलंदाज आकाशला 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स महत्वपूर्ण घेतल्यात. सुंदर गोलंदाजी. टाळ्या वाजवा या गोलंदाजासाठी. मी कौतुक नक्की करतोय गोलंदाज आकाशचं. नवीन फलंदाज गौरव. पाहूया गौरव आपल्या संघासाठी गौरवात्मक खेळी करेल का. गौरव आपल्या संघाचा गौरव वाढवेल का हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र धीराने खेळावं लागेल, संयमाने खेळावं लागेल. पहिले 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र थोडा संयम दाखवावा लागेल आणि धावा काढाव्या लागतील. संघासाठी खेळावं लागेल, आपलं योगदान द्यावं लागेल छावा 11 या संघाला. हेम्सविला आणि फॉरेस्ट ब्रिज इन संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. चांगली सुरुवात केली आहे. आगाज अच्छा है, अंजाम क्या होगा. पाहूयात पुढचा चेंडू आकाशच्या माध्यमातून मारा करेल तो गौरव साठी. राईट आर्म वर द विकेट. बॉलर तयार, फलंदाज सज्ज. आणि ते मात्र DOT डॉट बॉल होतोय. ओव्हरची सांगता होते. 2 धावा 2 गडी बाद. सूर्य एक षटक हाताळलंय. मी कौतुक करतोय गोलंदाज आकाशचं. आकाशाला गवसणी घालणारे हे षटक नक्कीच आहे. चांगलं काम केलं गेलं. 2 महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्यात. त्या मात्र आकाशने आपल्या या गोलंदाजीत पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्या नावावर कोरलंय आणि एक छाप सोडल्या आकाशच्या गोलंदाजाने. बॉलिंग मार्कवर दुसरा बॉलर श्रीचा पहिला चेंडू मोठा खेळण्याचा प्रयत्न. आनंद कार्पेट आणि बॅट बाउन्स. इथे मात्र नशिबाची साथ फलंदाजाला मिळते. चेंडू होतोय सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. श्रीचं स्वागत केले चौकाराने. चेंडू अतिशय सुरेख होता, फटका सुरेख होता, परंतु बॅट बाउन्स आणि नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली आहे. कुठेतरी एक हास्य मात्र येत आहे फलंदाजाच्या चेहऱ्यावर. पाहूयात पुढचा चेंडू.
अहो सुंदर चेंडू यावेळेस झेलबादचं अपील पंच फेटाळत आहेत. एक चांगली रणनीती आहे या गोलंदाजाकडे. व्हेरिएशन्स आहेत आपल्या व्हेरिएशनने तो फलंदाजाला गुंगारा देतोय, खेळवून ठेवतोय, जखडून ठेवतोय, धावा काढू देत नाहीये. धावसंख्या मात्र 6. सामना पहा छावा 11 वर्सेस हेम्स विला फॉरेस्ट ब्रिज इन 11 या दोन संघांमधला. सुपर 8चा हा थरार शेवटचा सामना. हा मात्र बाउन्सर पुल करायचा प्रयत्न असफल. डॉट बॉल बिंदी गेंदी यहाँ पर आती हुई तीखी गेंद डाली थी श्री ने. श्री एक ऑलराउंडर खिलाड़ी अपनी टीम के लिए अपना योगदान देते हुए हम देख रहे हैं. राइट आर्म द विकेट बढ़िया गेंद की थी. सामने है अपोनेंट टीम के कप्तान प्रमोद. जर बढ़िया प्रागनी कोशिश खेलना चाहिए ऑन साइड पे. गेंद गई है ऑफ साइड पे बल्ले का किनारा. बढ़िया प्रयास वहां पे. कोशिश के लिए तालियां बजनी चाहिए. बहुत बढ़िया प्रयास किया था. कैच लपकने का पर पहुंच नहीं पाए गेंद तक. और इस बार स्कोर बढ़ता हुआ. आठ. आणि धावसंख्या स्थिरावली आहे 8 या आकड्यावर. 2 गडी बाद. आणि इथे मात्र पाहतोय आपण सुंदर असं रन मिळून विकेट. 2 षटक पूर्ण 9 धावा पॉवर प्ले आपल्या नावावर करून ठेवला हेम्स विला याने. 8 धावा. हा डॉट बॉल शेवटचा थोडस ताळमेळमध्ये गडबडी होते. आणि आता तिसऱ्या ओव्हर मध्ये जो ड्रिंक्स ब्रेक होईल तेव्हा टॉस करायचा आहे. 16-11 वर्सेस राम वंदे श्रेयस. कॅप्टन तयार राहायचंय टॉस साठी. संतोषजी आबा शिंदे यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी इथे मंचावर यायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक या ओव्हर नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. तरी आपण मंचाजवळ येऊन थांबायचं आहे. मंचावर बसलेल्या प्रेक्षकांना विनंती की मंचावर थोडी जागा आपण उपलब्ध करून द्या. बॉलिंग मार्कवर येतोय. बॉलिंग मार्कवर आहे आकाश. संघनायक स्वतः वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळतोय. अयस मात्र कव्हर्स मध्ये खेळलेला हा फटका पाहूया. गॅप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्राचा पाठपुरावा करेल. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय सीमारेषे लगत. 1 धाव आणि 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावणी धावसंख्या मात्र पोहोचेल 10 या आकड्यावर. दुहेरी अंकात धावसंख्येचं पदार्पण केलं जात आहे. चांगले गोलंदाजी. आकाशी पॉवर प्ले संपला. क्षेत्ररक्षण विस्तारलं गेलंय. तिसरं षटक सुरू असताना पाहतो आपण. पुन्हा 2 धाव घेण्याचा मनसुबा मानस आणि पूर्णत्वास जातोय. इथे मात्र 2 धावा पूर्णपणे केल्या जातात. सुंदर रनिंग मिडल विकेट. टाळ्या वाजवा या रनिंग साठी. धावसंख्या 12 कडे पोहोचली आहे. 12 runs on board. The third over is in progress.
यावेळेस पाहतो पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा जवळ चेंडू जातोय, होतोय मात्र फरार. मिळतोय चौकार. 4 धावा. सुंदर फटकेबाजी यावेळेस आपण पाहतोय गौरवच्या माध्यमातून. गौरव मात्र नक्कीच गौरव वाढवतो आपल्या संघाचा या फटक्याने. एक शानदार सुरेख नजाकत भरा शॉट नयनरम्य फटका पाहायला मिळाला. ते सुरेख टाइम केले या चेंडूला, गतीचा फायदा घेतला आणि ज्या दिशेने चेंडूला त्या दिशेला माझा भिरकावून लावला आणि धावसंख्या 16 कडे पोहोचवली जाते. चला पुढचे सेमीफायनल पहिला उपांत्यपूर्व सामना राम मंदिर श्रेयस वर्सेस स्वरा 11. संतोषजी आबा शिंदे यांना विनंती असेल की आपण मंचावर उपस्थित राहायचं. आपल्या हस्ते इथे मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. हो इथे मात्र सुरेख संधी होती धावची, नाही झेल सुद्धा सुटतोय आणि धाव मिळते ती मात्र 1 धावसंख्या 17. 51 धावांचा पाठलाग करायचा. 17 धाव धावफलक लगवल्या गेल्या. तिथे मात्र गिअरअप करावं लागेल, मोठे प्रहार करावे लागतील. इथे मात्र सुंदर चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय पुन्हा DOT डॉट. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 17 वर स्थिरावलेली आहे. 2 गडी बाद 17 धावा. इथे मात्र पाहूया शेवटच्या चेंडूवर काय होणार, मोठा प्रहार की सिंगल. आणि हा रिव्हर्सचा फटका, सुंदर फटका गॅप मध्ये जातोय, सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा आणि धावसंख्या 21 या शुभ आकड्यावर पोहोचली आहे. आपण 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक घेतोय. जाऊया मंचाकडे. युट्यूब आपण थोडंसं फोकस करायचं. नाणेफेकीचा कौल पहिल्या सेमी फायनलचा थरार आपल्या समोर रंगणार. श्रीराम स्वरा 11 वर्सेस राम मंदिर श्रेष्ठ या 2 बलाढ्य संघांमध्ये. माझ्यासोबत मान्यवर आहेत शिंदे साहेब, स्वरा 11 चे संघ मालक आहेत. त्यांच्या हास्य नावाचा कॉल केला. कोण बोलणार आहे? ओके स्वरा 11 कॉल करेल. हा मात्र छापा बोलला गेला आणि छापा आलेला आहे. संघ मालकाने संघ नायकाला टॉस जिंकून दिलेला आहे, पण याच्यात कुठलीही भेसळ नाही आहे, फेअर आहे. तर काय निर्णय असेल तुमचा? प्रथमतः फलंदाजी करू. यावेळेस होतं फलंदाजीचा निर्णय घेतला. डिफेंड करायची हाऊस आहे स्वरा 11ला. डिफेंड केले गेलेत मागच्या सामन्यातले. टफ आहे. काय सांगा प्रवासाबद्दल आणि आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे. महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाचे खूप खूप आभार. तसेच महाबळेश्वर प्रेमींनी जे आत्ता इथे उपस्थित राहून महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाला आणि सर्व सामन्यांना उत्सुकता प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल मी प्रथमतः महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाच्या वतीने सर्व महाबळेश्वर वासियांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना साधारणतः 70+ स्कोअर हा विनिंग टोटल इथं समजली जाते, ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच आजच्या दिवसात हवेचा दाब कमी आहे, हवेचा वाहता प्रभाव नाही आहे. धावा काढण्याला थोडासा विलंब लागतो, ताकद लावावी लागते. 70+ नक्कीच विनिंग टोटल असेल तर तुम्हाला ऑल द बेस्ट आहे. आपल्यासोबत आहेत राम मंदिर श्रेयसचे संघनायक. सर तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर तुम्ही काय घेतला असतात? मी सुद्धा प्रथम फलंदाजीच घेतली असती. तुम्हाला फलंदाजी करायची होती पण हरकत नाही. आता त्यांनी फलंदाजी करणार तर त्यांना तुम्ही कितीपर्यंत रोखायचा प्रयत्न. त्यांच्याकडे सोहेल सारखे आक्रमक फलंदाज आहे जो वन डाऊनला येऊन संघाची दशा आणि दिशा बदलवू शकतो. तर काय प्लॅन असेल, कितीपर्यंत रोखायचा प्रयत्न कराल? माझ्याकडं बॉलिंग चांगली असल्यामुळं मी 45 ते 48 पर्यंत थांबवू शकतो. चला दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. जाऊया चालू सामन्याकडे. ड्रिंक्स ब्रेक नंतर मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते. धन्यवाद शिंदे सर, आपलंही मनापासून आणि ऑल द बेस्ट असेल दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी. आणि ब्रेक नंतर पाहूयात. हा मिळतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र फलंदाजाची हवा. संघाला मिळत आहेत 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या होते ती मात्र 25. 25 रन्स ऑन द बोर्ड. इथे
लकी ड्रॉ साठी आपण चिठ्ठी टाकायची आहे, लाईन लावायची आहे. एकाची एकच चिठ्ठी, डबल चिठ्ठी आली तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते, याची नोंद घ्या. बक्षीस तुमच्याकडून वसूल केलं जाईल. डबल चिठ्ठी कोणी टाकू नये. एकच चिठ्ठी आपल्या नावाची टाकायची आहे. कवर्स मध्ये खेळला हा फटका. धावसंख्या याच पाहूया आपण. पुण्याचा चांगला फटका कवर्स मध्ये खेळलाय. अलोंदो कार्पेट चेंडू होतो, एक धाव पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न नाही. सुंदर फेकी, काय थ्रो केला बघा. टाळ्या वाजवा या थ्रोसाठी. सुंदर खेळाडूचं कौतुक, चांगल्या खेळाचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे. आणि धावसंख्या 28 कडे गेली आहे. आणि या दोन धावांचा प्रयत्न पाहूयात, सफल नाही. धावचित, रन आउट. एकच धाव मिळणार आहे. लाईन मंचाच्या बाजूने लावायची आहे आणि प्रत्येकाने आपला मोबाईल इकडे आणायचा आहे. वायफाय ऑन केलं गेलंय. इथे आपल्यासाठी इंटरनेटचा वायफाय उपलब्ध करून दिलं गेलंय. तर आपल्याला जर पासवर्ड हवा असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पाहूयात आपण पुढचा गोलंदाज येतो श्री. वैयक्तिक दुसरं सांघिक षटक असेल ते मात्र प्रशांत. नवीन फलंदाज येतोय श्री. बॉलिंग मार्कवर तयार आहे. दुसरं षटक हाताळतो आपला कोठ्यातलं. डाऊन द लेग साइड. वेगवान चेंडू हाताळायचा होता. वेगाला दिशा मात्र चुकीची होती. दिशा वेगाला मात्र दिशा देणं खूप महत्वाचं असतं, नाहीतर दिशाहीन वेग हा काही कामाचा नसतो, नुकसानदायक असतो. आणि तो पाहतो आपण हा वेगवान चेंडू, परंतु डाव्याच्या खूपच बाहेर. धावसंख्या 30 झालेली आहे. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न पाहूयात आणि ह्या दोन धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग मिडल विकेट. संघनायक मात्र आपल्या संघासाठी आपलं योगदान देतोय. खेळताना पाहतोय प्रमोदला 12 चेंडू 14 धावा काढल्या. संयमी खेळी आहे पण महत्वपूर्ण खेळी आहे. पाहूयात. लकी ड्रॉ खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी खुला आहे. आपण या आपल्या नावाची चिठ्ठी बॉक्समध्ये टाकून जा. एकच चिठ्ठी एकाला टाकायची आहे. 10 नावं आपल्या नावाच्या 10 चिठ्ठ्या टाकल्यात तर दंडित केलं जाईल, तुम्हाला हे लक्षात घ्या. आणि जो चिठ्ठी टाकणार त्याने ग्राउंडवर थांबायचे. लकी ड्रॉ फायनल नंतर उघडला जाईल, याची नोंद घ्या. अंतिम सामना झाल्यानंतर लकी ड्रॉचं इथे आपण ओपनिंग करणार आहोत. लकी ड्रॉ साठी बक्षीस आहे. एक आहे टीव्ही आणि दुसरा आहे कूलर. तर पुढचं पर्व पाहण्यासाठी टीव्ही मिळणार आहे आणि गरमीसाठी तुम्हाला कूलर मिळणार आहे. धावसंख्या झाली आहे 32. 4 षटक पूर्ण 32 धावा. समीकरण आहे 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. सामन्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुरेख असा सामना आपल्या समोर रंगतोय. धावसंख्या 32. 12 चेंडू 19 धावांची गरज. सामना सुरू आहे. श्री. बॉलिंग मार्क होतं केतन. 12 चेंडू 19 धावांची गरज. सामना सुरू आहे. आपल्या समोर पाहतोय आपण सुपर 8चा हा शेवटचा सामना. यानंतर पाहणार आहोत आपण सेमीफायनलचा थरार. चला त्वरा करा, वेळ लक्षात घ्या.
आउटसाइड ऑप्शनचा हा चेंडू, वाईट बॉलचा इशारा, अंपायरचा स्क्वेअर चेंडू. समीकरण सोपं होत आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 33 धावा लागले धावफलकावर. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. पाहूयात पुढचा चेंडू. यावेळेस पाहतोय सुंदर चेंडू हाताळला आउटसाइड ऑप्शन DOT डॉट. आणि हा पुन्हा एकदा पाहूयात आपण काय निर्णय पंचांकडनं येईल. धावण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला गेला आहे आणि इथे रन आउट. अति घाई संकटात नाही. स्वेअर चेंडू होता. एकावर एक फ्री मिळवण्याच्या नादात फलंदाज मात्र धावचीत होतोय. प्रमोद, मोठी विकेट मिळते. संगनायक इथे मात्र जाईल तंबूच्या दिशेने परत. रन आउट. वाईड नक्कीच आहे. एक धाव मिळते, एक विकेट सुद्धा मिळते. इथे मात्र पाहतोय आपण धावसंख्या 34. नवीन फलंदाज पाहूया कोण येत आहे. नितीन. प्रमोदची जागा भरून काढण्यासाठी तो नितीन पाहूया आपल्या संघासाठी, संघाला विजय मिळवून देण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करेल. धावसंख्या 34. 4 विकेट. 5 षटक सुरू आहे. वैभव बॉलिंग मार्कवर आहे. वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना संघासाठी 5वं षटक आहे. आता धावा रोखायच्या त्या 17. चला लवकरात लवकर यायचं नितीन आपण. सफल झाला फलंदाज. आल्या इथे मात्र प्रहार केलाय. पाहूया चेंडू जातोय तो फाईन लेग सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र छावा 11 ची हवा. संघाला मिळत आहे 4 धावा. धावसंख्या 38. 13 धावांची गरज आहे. 13 मोर रन्स टू विन फ्रॉम हिअर फॉर द टीम छावा 11. आणि कुठेतरी छावा 11च्या गोटात आनंदाची लहर, खुशी का माहोल. 10 चेंडू 13 धावा. 10 चेंडू आणि 13 धावाची गरज असताना पाहतोय आपण आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावांनी धावसंख्या 40 कडे पोहोचली आहे. तीन चेंडू झालेले, 3 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज असं समीकरण आहे. नितीन पाहूयात पुढचा चेंडू. नितीन साठी सामना करतोय तो मात्र बॉलिंग मार्गावर आहे वैभव. पुढे सरसवला नितीन. सरळ वाटणे खेळा फटका फॉलो मध्ये सुंदर अडवला गेला. धावची संधी होते आणि इथे मात्र पाहूयात रन आउट. इथे मात्र अंपायरचा निर्णय येतोय. धावची झाला फलंदाज. अंपायर की उंगली उठी, बल्लेबाज की हो गई छुट्टी. अंपायर बने शक्तिमान और बल्लेबाज बना गतिमान. डगआउट की ओर. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. समीकरण पाहूयात. 8 चेंडू 11 धावा. प्रशांत होतोय धावचित.
फलंदाज येतोय रोहित. पाहूया रोहित आपल्या संघासाठी रो मध्ये हिट करणार का, चौकार षटकार मारणार का, पाहूयात. 8 चेंडू 11 धावांचा थरार आहे. सामना चुरशीचा, सामन्याकडे लक्ष द्या. मोठा प्रहार केला इथे, मात्र इनसाइड आउट खेळला हा फटका. एक धाव, एका धाव समाधान मानावं लागतंय आणि एका धावने धावसंख्या पुढे जाईल 41 या आकड्यावर. आता मात्र समीकरण पाहूया. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. 10 रन्स टू विन इन 7 बॉल्स. यानंतर पाहणार आहोत आपण सेमी फायनलचा थरार. पहिला उपांत्यपूर्व सामना. मोठा प्रहार केला आहे, चेंडू येतो वाईडिश लॉंगॉनला. फिल्डरची तैनात आहे, एक धाव पूर्ण केली जाते. आणि आता मात्र पाहूया समीकरण कशा प्रकारे आहे. एका धावेने धावसंख्या पुढे गेली. 42 कडे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. काल सुद्धा असंच इक्वेशन होतं. 6 चेंडू 9 धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या. इथे मात्र काढल्या जातील का, पाहूया. छावा 11 संघ. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. चला, नो मीटिंग्स, वेळेचं भान ठेवायचंय. 3 मिनिटं शेवटची शिल्लक आहेत. हेम्सविला लवकर षटक सुरू करा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला, इथे लकी ड्रॉचे कुपन्स आहेत. आपण आपल्या नावाची चिठ्ठी करून बॉक्समध्ये टाकायची आहे आणि ज्याने चिठ्ठी टाकली त्याने मात्र उपस्थित राहणं गरजेचं आहे. लकी ड्रॉमध्ये आपलं नाव आलं, जर आपण ग्राउंडवर उपस्थित नसाल तर ती चिठ्ठी बाद केली जाईल, नवीन चिठ्ठी घेतली जाईल, याची नोंद घ्या. चिठ्ठ्या ज्या आपण बॉक्समध्ये जमा करणार त्यांची उकल मेगा फायनल नंतर करण्यात येईल. लकी ड्रॉमध्ये बक्षीस आहे कूलर आणि टीव्ही. सहा चेंडू 9 धावांचा थरार. बॉलिंग मार्कवर आहे बॉलर प्रथमेश. पाहूया प्रथमेश आपल्या संघाची सेमीफायनलची जागा कन्फर्म करेल का. दुसऱ्या बाजूला आहे फलंदाज नितीन. सफल झालाय नितीन. मोठा प्रहार केलाय, चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक खाली यायचा प्रयत्न करतो परंतु सेफ झोनला चेंडू पडलाय. फिल्डिंग केली गेली, चेंडू अडवला गेलाय. 2 धावा मात्र मिळत आहेत आणि 2 धावेनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या 44. आता मात्र सामन्यात रंगत वाढते. काटेकी टक्कर होणार यात निसंशय आहे. कुठल्याही प्रकारची इथे मात्र हडबड गडबडी करावी लागणार नाहीये. सामना चुरशीचा रोजाचे डोके वाढवणारा सामना आहे. पाहुयात 44 धावा, 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. अकुटाबाई चेंडू प्रहार केलाय. इथे मात्र गॅप मध्ये चेंडू पाठपुरा केला जातोय आणि पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सुरेख, परंतु चेंडू मात्र जातोय सीमा रेषा बाहेर थेट. मिळते 4 धावांची भेट संघाला. सामना सोपा होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 48. नितीन मात्र आपलं काम चांगल्या प्रकारे निभावतोय. जबाबदारीची जाणीव आहे आणि जबाबदारी पार पाडतोय. सुंदर सुरेख प्रयत्न होता. टाळ्या वाजवा या प्रयत्नासाठी. काय प्रयत्न लावलाय, डेडिकेशन आहे, आत्मसमर्पण आहे, परंतु धावा मात्र 4 रोखू शकला नाहीये. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावांची गरज असा सामना आहे. 4 चेंडू 3 धावा. छावा 11 खडतर प्रवास करून पुढे आलाय. यशासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, खटके झटके खावे लागतात, अडचणींना सामोरं जावं लागतं, तेव्हा कुठे यशाचं सुंदर शिखर आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया. पुन्हा मोठा प्रहार केला. यावेळेस मात्र चेंडू येतोय मिड विकेटला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. धावची संधी. OMG व्हॉट अ रनिंग. रिस्क आहे तो रिवॉर्ड. इथे पहा रिस्क घेतल्या. 2 धावा. डेंजर एंडला नितीन होता आणि या 2 धावा पूर्ण केल्यात. आता मात्र स्कोर लेवल झालेला आहे. इथून पुढे छावा 11 संघ जिंकणार किंवा सुपर ओव्हर होणार. पाहूयात काय होईल. चेंडू शिल्लक आहे 3 धावा करायची आहे मात्र 1 धाव 3 चेंडू असं समीकरण. 3 चेंडू 1 धाव.
आणि हा विजयी प्रहार हो मिळतोय सिंगल हो चौकार दिला आणि ह्या धावा मिळतात विजयाच्या विजयी संघ छावा 11 आणि इथे मात्र खुशी की लहर दौड़ी है हर खिलाड़ी के मन में टीम ओनर के मन में खुशी झलकती हुई और यहाँ पे छावा 11 चौथी टीम मिल चुकी है सेमीफाइनल में। विनंती असेल ज्यांनी ज्यांनी टू व्हीलर आणलेत ज्यांनी रस्त्यात लावलेत त्यांनी त्या कृपया एका साईडला लावायच्या आहेत कारण इथे ग्राउंडच्या झाडाखाली लावा परंतु त्या साईडला लावा अशी विनंती असेल लवकरात लवकर आपण